गेल्या काही दिवसात महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व असं तापमान वाढलेलं आपल्याला दिसतंय. सर्वत्र उष्माघाताच्या केसेस वाढलेल्या आहेत. गायीच्या शरीराचं तापमान हे 105, 106, 107 डिग्री फॅरनहाईटपर्यंत वाढलेलं दिसतंय. अशा वेळेस तिथे निमोनिया, गोचिड ताप याची ट्रीटमेंट सुरू केली जाते. काही ठिकाणी आपल्याला गाई म्हशींमध्ये 99च्या खाली टेम्परेचर गेलेलं दिसतं. 97, 98 डिग्री फॅरनहाईट कॅल्शियमचे सलाईन भरले जात आहेत. हे दरवेळेस असेच असेल असे नाही. बऱ्यापैकी वेळेस उष्माघात होतो, हीट स्ट्रेस होतो. त्यावेळेस जनावरांच्या शरीराचं तापमान हे 105च्या वर वाढलेलं असतं आणि तिथे साधे इलेक्ट्रोलाइटचे सलाईन भरून आणि काही बी कॉम्प्लेक्सचे इंजेक्शन देऊन जनावरे नीट होऊ शकतात. पाण्याने थंड करणे, हवेशीर जागेवर जनावर घेणे हे साधे उपाय त्यासाठी करावे लागतात. त्याचबरोबर उष्माघातामध्ये अनेक वेळेस जनावरे डिहायड्रेट होतात. त्यांना शरीरात सर्वत्र रक्त पुरवठा करणं शक्य होत नाही. अशा वेळेस शरीराचं तापमान राखणं शक्य होत नाही आणि तिथे सुद्धा शरीराचं तापमान कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. तिथे सुद्धा कॅल्शियम लावण्याची गरज नसते. जनावराला हीट स्ट्रोक झालाय की निमोनिया, गोचिड ताप किंवा कॅल्शियम डिफिशियन्सी आहे, हे योग्य पद्धतीने चेक करून नंतरच उपचार करावेत. अन्यथा साधे जनावराला हवेशीर ठिकाणी बांधणे, जनावर 2-3 वेळा थंड पाण्याने धुवून काढणे, त्याला इलेक्ट्रोलाइटचे सलाईन म्हणजे RL लावणे, त्याबरोबर काही एनर्जीचे सलाईन लावणे, बी कॉम्प्लेक्सचे इंजेक्शन देणे, एवढं जरी केलं तरी आपली जनावरं नीट होणार आहेत. त्यामुळे आपल्या जनावरांवर होणारा अतिरिक्त औषधांचा मारा थांबवा आणि आपल्या गोठ्यावरचा खर्चसुद्धा कमी करा.